महिलांचा सर्वात आवडता विषय म्हणजे सोनं. आणि सोनं जर स्वस्त झालं तर महिलांची गर्दी ही होणारच. सोनं खरेदीसाठी ग्राहकाची प्रचंड गर्दी झालेली आहे. आज पुन्हा सोन्याचे दर कोसळले आहे. आजचे सोन्याचे नवीन भाव जाहीर होता बाजारामध्ये मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली आहे. कारण सोन्या चांदीचे जे भाव आहेत ते पाहून संपूर्ण ग्राहकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि लोक आता सोने खरेदीचा सुवर्ण संधीचा फायदा जो आहे तो आपल्याला घेताना दिसत आहे. तर आजचे भाव नक्की काय आहे, सोने चांदीचे भाव काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आजची जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे भारत सरकारने सोन्याचे भाव कंट्रोल करण्यासाठी एक असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की ज्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये ही प्रचंड घसरण आपल्याला पाहायला मिळाली आहे. सोनं जबरदस्त खाली आलेलं आहे. पहा, 1000 रुपयांनी काल घट झालेली होती. परवा दिवशी 2000 रुपयांनी कमी झालेलं होतं. त्या अगोदरची घसरण जी आहे ती वेगळीच होती. पण आजची जेवढी घसरण झाली ती आधी कधीच झाली नव्हती. आणि त्यामुळे सराफ बाजारामध्ये अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. जणू काही सोनं चांदीच्या दुकानांमध्ये उत्सव साजरा केला जात आहे. 2026 मधील ही सगळ्यात मोठी घसरण आहे. मागील 8 दिवसांमध्ये सोन्यामध्ये जी घसरण झाली ती काहीच नव्हती जेवढी आज झालेली आहे. आजचा जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा जर रेट बघितला तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल. कारण की मागील 21 वर्षांचे सगळे विक्रम मोडीत काढलेले आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून किमतीमध्ये घसरण सुरू झाली आहे. सोन्याने 8 दिवसांपूर्वी 1,80,000चा टप्पा गाठला होता आणि 2 दिवसांपासून सोनं 2000 ते 5000 रुपयांच्या पटीमध्ये कमी होतं. पण सरकारने अर्थसंकल्पामध्ये घेतलेल्या अनोख्या निर्णयामुळे सोन्याच्या घसरणीचे सर्व जुने रेकॉर्ड सोन्याने तोडलेले आहे. याला केवळ अर्थसंकल्पच कारणीभूत नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचे वर्चस्व सिद्ध झालेले आहे. अमेरिकेच्या विरोधात भारताने 10 धाडसी निर्णय घेतलेले आहे ज्यामुळे अमेरिका पूर्णपणे हैराण झाली आहे आणि भारताचा विजय झाला आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम भारतीय सुवर्ण दरांवरती स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. मागील 1-2 वर्षांपासून सोन्याचे भाव जे आहे ते गगनाला भिडणार होते, पण आज अर्थसंकल्पाच्या निमित्ताने किमती पातळाला आलेल्या आहेत. आजचा ताजा भाव नेमका काय आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी 2 सेकंदामध्ये सांगणार आहे. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर तुम्हाला लगेचच समजतील. मात्र प्रश्न असा आता निर्माण झाला की 2 दिवसांपासून घसरण सुरू असली तरी आजची ही घट अत्यंत अनपेक्षित आहे, जिचा कोणीही स्वप्नातही विचार केलेला नव्हता. जे मोठे सुवर्ण व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा अशा स्थितीची कल्पना केलेली नव्हती. बजेट दरवर्षीच मांडलं जातं, पण यावेळी अर्थसंकल्पानंतर दरामध्ये इतकी मोठी उलथापालथ होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण मग मुख्य शंका अशी आहे की तुम्ही आत्ताच खरेदीला सुरुवात करावी का, किंवा गेल्या 2 दिवसांपासून सोनं स्वस्त होऊ लागलं आहे आणि उद्याही ते आणखी खाली येऊ शकतं का? लक्षात घ्या, मागील 48 तासांमध्ये सोन्याचे दर हे 3ऱ्या-4थ्यांदा घटले आहे. मग अशा वेळी तातडीने गुंतवणूक करणं योग्य आहे का? किंवा मग परवा दर कमी झाल्यावर काहींनी आणि काल पुन्हा भाव पडले तर तेव्हा परवा खरेदी करणारे नाराज झाले. आता ज्यांनी काल सोनं घेतलं आहे ते आजचे दर पाहून पुन्हा नाराज होतील. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नेमकी कोणती पावलं उचलावी? कारण जर तुम्ही घाई केली तर तुमचं नुकसानही होऊ शकतं आणि थोडा संयम ठेवला तर मोठा फायदा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण अनेक लोकांनी घाई गडबडीमध्ये चढ्या भावामध्ये खरेदी केलं आणि आता सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे आता त्यांना दुःख होत आहे. मग तुम्ही आता नेमकी प्रतीक्षा करायची? घसरणीची लाट किती काळ दिसून राहणार आहे? सरकारने या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या विक्रीबाबत नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे? बजेटमध्ये केंद्र सरकारने अशी कोणती विशेष तरतूद केली आहे की ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला आहे? आता ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. सर्वात आधी आजचे ताजे दर जे आहे तर ते नेमके काय आहे ते आपण जाणून घेऊया. पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार कधी पूर्ण करायचा हे नीट समजून घेणं सुद्धा तितकेच गरजेचं आहे. खरेदीसाठी योग्य वेळेची निवड करणं हीच खरी हुशारी आहे. कारण देशभरातील हजारो तज्ज्ञांशी संवाद साधून तुमच्यासाठी ही गोपनीय माहिती संकलित केली आहे. आजचा दर उद्या किती असेल, परवा त्याच्यामध्ये किती घसरण होईल आणि भविष्यात ते महागणार
की अजून स्वस्त होणार, याचा पूर्ण आराखडा आता मी तुमच्यासमोर मांडणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही केवळ आजचा भाव बघून आणि सोनं जर खरेदी केलं असेल तर 100% तुमचं सोन्यामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्की द्या. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर सोन्याच्या व्यवहारामध्ये तुम्हाला मोठा नफा मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. अनेक जाणकार व्यक्तींशी चर्चा करून या काही महत्त्वाच्या घडामोडींचा अंदाज तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. भाव कमी झाले आहेत म्हणून तातडीने दुकानात धावून खरेदीची घाई करू नका. तर तुम्ही काय करायला हवं, आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच समाधान वाटेल. कारण किमती खूपच कमी झाल्या आहेत. इतका मोठा बदल घडून येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. मग या संधीचं सोनं करायचं की इतर लोकांप्रमाणेच गर्दीचा भाग बनून नंतर पश्चाताप करायचा, असं मुळीच करू नका. म्हणून मी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या शांतपणे समजून घ्या. चांदीच्या किमतीपासून आपण सुरुवात करणार आहोत. चांदीचा नेमका दर काय आहे, प्रति किलो चांदी कोणत्या दराने विकली जात आहे, त्यानंतर लगेचच आपण 18 कॅरेट ज्याचा दर सध्या मर्यादित असला तरी दागिन्यांसाठी त्याचं स्वतःचं महत्त्व आहे त्याबद्दल माहिती घेऊ. त्यानंतर 22 कॅरेटचा भाव, ज्याचे दागिने महिला मोठ्या आवडीने बनवतात, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कालच्या तुलनेमध्ये आज दर का कोसळले आणि 24 कॅरेटचे ताजे दर नक्की काय आहेत हेही आपण बघणार आहोत. 24 कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खरेदी केलं जातं. आता प्रमुख प्रश्न असा की या घसरलेल्या किमतीत खरेदी करावी की नाही, की काही दिवस थांबणं जास्त फायद्याचं आहे. आगामी काळामध्ये सोन्याचे दर जे आहे तर ते अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर अचानक इतके कमी होण्याचं मुख्य कारण काय, हे कारण जर तुम्हाला समजलं तर पुन्हा कधीच कोणाला सोन्या चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळच येणार नाही. तुम्ही स्वतः किमतीचा अचूक अंदाज वर्तवू शकाल. सोन्याचे भाव बदलण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतात ज्या गोष्टी, तर त्या जर तुम्हाला उमगल्या तर कोणत्या कोणाच्याही सल्ल्याची तुम्हाला गरज उरणार नाही. त्यासाठी मी हजारो लोकांशी चर्चा करून काही महत्त्वाची अंतर्गत माहिती मिळवली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारातील बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट होणार आहेत. अर्थसंकल्प मांडला गेला, पण त्याचा नेमका काय परिणाम सोन्यावर होणार आहे, आजचे ताजे दर काय आहेत, तुम्ही सोनं खरेदी करावं की थोडीशी प्रतीक्षा करावी, ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणांमध्येच मिळणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा. किमतीमध्ये कमी होते असे आम्ही 15 दिवसांपासून सूचित केलं होतं, पण अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. काही लोकांनी घाईमध्ये खरेदी केली तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोनं उचललं. मात्र आज पुन्हा एवढी मोठी पडझड झाली आहे ते पाहिल्यावर ज्याचा कोणी विचारही केला नव्हता, तर आता ते खरेदी करणारे दुःख करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला आर्थिक नुकसान टाळायचं असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला ताज्या चांदीच्या दरांकडे आपण वळूया. त्यानंतर किमती का कोसळल्या, ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती तळाला जातील याची सर्व अंतर्भूत माहिती आहे, तर ती आपण पाहणार आहोत. चांदीचा आजचा भाव जो आहे तो पाहून तुम्ही खरोखरच धक्का बसणार आहे. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही किती चांदी खरेदी केलेली आहे. आणि बऱ्याच जणांनी जेव्हा चांदीचे बाजार खूप वाढलेले होते तेव्हा ही खरेदी केलेली आहे, तर ती आज मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त झालेली आहे. शेअर मार्केटप्रमाणे चांदीचं देखील एक स्वतंत्र मार्केट असतं, ज्याला M6 असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये 48 तासांपूर्वी जो भाव लाख रुपये होता तो आज दुकानात किती आहे ते नीट ऐका. आता कालचा जो चांदीचा दर होता तर तो 253 रुपये होता आणि 253 रुपये म्हणजे किलोसाठी 2,53,000 रुपये होता. या रेटने चांदी विकली जात होती आणि ती चांदी 8 दिवसांपूर्वी 4 लाखांचा टप्पा तिने क्रॉस केला होता. हळूहळू घसरण होत होती. चांदी 2 लाखांपर्यंत आली, पण पुन्हा तिने जोर धरला आणि ती काल 2,53,000 येऊन थांबली होती. पण अचानक आज चांदीच्या दराने इतकी भयानक घसरण दाखवली आहे की जे आधी कधीच नव्हतं. चांदी आज 244 रुपये प्रति ग्रॅम या दराने विक्री केली जाते. चांदीच्या भावामध्ये काल आणि आजमध्ये अप्रतिम बऱ्याच रुपयांचा फरक पडला आहे. घसरण झाली आहे म्हणजेच एक किलो मागे चांदी जी आहे तर ती 4-5 हजारांनी कमी झालेली आहे. चांदीच्या घसरणीने ग्राहक तर खूपच खुश झालेले आहेत, पण सोन्याच्या घसरणीने ग्राहकांना आनंदाचा एक मोठा धक्का बसला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की आता चांदीने 2025 पासून जी तेजी घेतली होती ती तेजी आता हळूहळू त्या ठिकाणी ओसरताना दिसत आहे. पण सोन्याच्या बाबतीत तेजी वेगळीच होती.
जबर सोन्याचा अधिक सोन्याचा वेग घेतला होता. आणि मग सोन्याचं नेमकं काय झालं? आज असं काय झालं की ग्राहकांनी अतिशय वेगेने हा निर्णय घेतला आहे? जे लोक आहेत तर ती शेवटची संधी मानत आहे. सोनं घेण्यासाठीची ही संधी जी आहे ती शेवटची आहे. आता आपण ही झालेली घसरण पण बघणार आहोत. ही घसरण कधीपर्यंत राहणार? मग तुम्ही आता खरेदी करायचं का? आता खरा मुद्दा तर खरेदी करावं की नाही हा आहे. आणि सोन्याचा जर तुम्ही भाव ऐकला तर तुम्ही जागेवर उडी माराल आणि आनंदाने नाचू लागाल. आता ज्यांनी ज्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली त्यांचे प्रचंड अभिनंदन. कारण की जर आपण जानेवारी 2025चा विषय घेतला तर त्यावेळी चांदी मात्र 95 रुपये होती आणि 95 रुपये प्रति ग्रॅम भाव असताना आजचा जर दर बघितला तर हिशोब करू शकता की साधारणपणे 3 पट तुमची संपत्ती वाढली आहे. आता हे झालं चांदीच्या बाबतीत. आता सोन्याच्या बाबतीत काय घडलं आहे? चांदीचे दागिने वापरणारे कमी असले तरी सोन्याची वेळ सर्वांनाच असते आणि सोनं जे आहे ते घेण्यासाठी तुम्ही वाट बघत असतात. तर आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतोय. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट जे अचूक भाव नक्की किती पण आहेत आता आपण बघणार आहोत. ध्यानात घ्या, भाव कमी झाले आहेत हे पूर्णपणे सत्य आहेत, यात शंका नाही. आणि या घसरणीमुळे तुम्हाला आनंद होणार आहे हेही निश्चित आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की केवळ भाव बघून व्हिडिओ सोडून जाऊ नका. तुम्ही घाईत आजच खरेदी केली तर तुमच्यासाठी ते नुकसान होऊ शकतं. भविष्यात दर पुन्हा खाली येणार की नाही हे समजल्याशिवाय केलेली खरेदी तुम्हाला नक्कीच तळागाळाला नेऊ शकते. आणि त्याची महत्त्वाची कारणं जी आहेत ती अवघ्या 10 सेकंदामध्ये आपण समजून घेणार आहोत. सोन्याचे भाव घसरण्याचं पहिलं जागतिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती. तुम्ही जर गुगल डॉलरवर चेक केलं तर तुम्हाला दिसेल की अमेरिकन डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली झाला आहे. डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये ही ऐतिहासिक घसरण झाली आहे. जो डॉलर काही काळापूर्वी 87 ते 88 रुपयांच्या दरम्यान होता तो आता 92 ते 93 रुपये गेला आहे. जेव्हा डॉलर वाढतो तेव्हा सोन्याच्या किमतीमध्ये घट होणं स्वाभाविक असतं. या उलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. हे जागतिक बाजाराचं वास्तव्य आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमती याचा थेट संबंध असतो ज्यावर तुमचं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. सोन्याच्या भावाचा संदर्भ नेहमी इतर आर्थिक घडामोडींशी जोडलेला आहे आणि डॉलर हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. आता ही बाब तुम्हाला स्पष्ट झाली आहे का? तुम्हाला यापूर्वी ही माहिती होती का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी जे काही सांगणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा अचूक भाव किती आहे ते आपण आता बघणार आहोत. पण त्याआधी हे ध्यानात घ्या, भाव कमी झाले आहेत हे पूर्णपणे सत्य आहेत, यात शंका नाही. आणि या घसरणीमुळे तुम्हाला आनंद होणार हेही निश्चित आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की केवळ भाव बघून व्हिडिओ सोडून देऊ नका. जर तुम्ही घाईत आजच खरेदी केली तर कालच्या लोकांसारखी चूक तुमच्याकडून देखील होऊ शकते. भविष्यात दर पुन्हा खाली येणार की नाही हे समजल्याशिवाय केलेली खरेदी तुम्हाला नक्कीच रडवू शकते. त्याच्यामुळे भाव पाहण्यापूर्वी त्यांची माहिती करणे अवघ्या 10 सेकंदामध्ये समजून घ्या. सोन्याचे भाव घसरण्याचं पहिलं जागतिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती. जर तुम्ही गुगलवर सर्च करत असाल तर तुम्हाला अमेरिकन डॉलर जो आहे तो अत्यंत शक्तिशाली झाल्याचं दिसतं. डॉलरच्या या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलर काही काळापूर्वी 87-89 रुपयांच्या दरम्यान होता, तोच आता 92 ते 93 रुपयांच्या दरम्यान गेला आहे. आणि ही घट जी आहे त्याच्यामुळे ही घट साहजिकच आहे. गुंतवणूकदार त्याच्यामुळे सोन्याकडे वळतात. जागतिक बाजाराचं वास्तव आहे ज्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमतीमध्ये थेट संबंध येतच असतो. सोन्याचा भाव नेहमी आर्थिक घडामोडीशी जोडलेला असतो आणि डॉलर हा त्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आता ही बाब तुम्हाला स्पष्ट झाली असेल की आता मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर. आता सुरुवात करूया 18 कॅरेटपासून. 18 कॅरेटचा दर आजचा दर पाहिला तर तो 1,16,410 म्हणजेच एका ग्रॅमसाठी 11,641 रुपये लागत आहे. आणि आता कालच्या आणि आजच्या रेटमध्ये थोडीशी तफावत तुम्हाला दिसून येत आहे. जवळपास 200 ते 500 रुपये प्रति ग्रॅम ते सोनं स्वस्त झाल्याचं निदर्शनास इथे आलेलं आहे. आता राहिला प्रश्न 24 कॅरेट सोन्याचा. तर 1,52,000 रुपये प्रति तोळा हे दर जे आहे तर ते आजचे आहेत. 1,52,000 रुपये म्हणजेच 1 ग्रॅमसाठी 15,200 रुपये 24 कॅरेट सोन्यासाठी लागणार आहे. आता हा जो कालचा आणि आजचा रेटमधला जर फरक बघितला तर हा 400 ते 500 रुपयांचा प्रति ग्रॅमला फरक आहे. साधारणपणे 500 रुपयांचा फरक प्रति ग्रॅम मागे इथे पडत आहे आणि जवळपास 4 ते 5,000 रुपये फरक आपल्याला पूर्ण तोळ्यामागे
दिसत आहे 22 कॅरेट सोनं जे आहे तर ते आहे 1,38,000 रुपये आणि 22 कॅरेटचं सोनं आहे या ठिकाणी हे जाहीर केलेलं आहे. आता जो चांदीचा रेट आहे तो आपण बघितलं की 244 झाला होता आणि आता हे दोन्ही रेट म्हणजे सोनं आणि चांदीचे दोन्ही रेट हळूहळू कमी होत आहे. हे कितीपर्यंत येतील हे आपण बघणारच आहोत. पण सध्या तरी 2-3 दिवसामध्ये सोन्याचे रेट जे आहे ते कमीत कमी होत चालले आहे. त्याच्यामुळे ही सुवर्ण संधी आहे सोनं खरेदी करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.